आता इथं आपण पाहतो नागपूर कृषी विभागाची गुणवत्ता यादी. यामध्ये नागपूर विभागामध्ये सगळ्या SC कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला 152 नंबर घेऊन तिला इंग्लिशमध्ये 18, मराठीमध्ये 20 पैकी 20, जनरल नॉलेजमध्ये 13, गणित बुद्धिमत्तामध्ये 19 आणि प्रोफेशनल नॉलेजमध्ये 82 मार्क असे करून 152 मार्क मिळाले होते त्याला. संकेत दिगंबर कंकळ या विद्यार्थ्याला 146, तर भारत राहुल काकडे या विद्यार्थ्याला 144 मार्क मिळाले होते. SC कॅटेगरीमधून हे तिघजण टॉपर आहेत असं आपण समजूया. तर आता आपण ओपन कॅटेगरी पाहूया की जनरल कॅटेगरी पाहूया. SCचे विद्यार्थी ह्या विभागातही जास्त आहेत, म्हणजे जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केला होता, फॉर्म भरला होता. त्यानंतर आपलं OBC, EBC, NTB, NTA, NTC हे विद्यार्थ्यांचे बरेच यादी इथे आहे. आपण असं करूयात की हे सगळे विभागाचे जे याद्या आहेत ना, ते मी माझ्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देईल, जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली पाहू शकता. आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं बघायचं असेल टॉपर, आपण हे यादी का बघतोय तर यामध्ये आपल्याला हायेस्ट सगळ्यात जास्त मार्क कुणाला पडलेत आणि आपल्याला ते टार्गेट ठेवायचं परीक्षेच्या त्या विभागामध्ये ही निवडून येण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मार्क घेऊन निवड येण्यासाठी यासाठी आपण बघतोय. त्यामुळे आपण सगळ्या कॅटेगरी बघत नाहीयेत, कारण इथं रिझल्ट यांनी कॅटेगरी वाईज दिलेला आहे. आता आपण जनरल कॅटेगरी म्हणतोय, पण काही काही बाकीच्या ज्या OBC, BC, SC, ST कॅटेगरी जसं आपण मागच्या रिझल्टमध्ये पाहतोय, त्यांनी ओपन कॅटेगरीपेक्षाही जास्त मार्क मिळवलेले आहेत. त्यामुळं असं नाही, पण जनरल कॅटेगरीमधला जर आपण टॉपरचा हे धरला की टार्गेट धरलं, तर त्याच्या खाली जरी आपण मार्क आले थोडेफार तरी आपल्याला चांगल्यापैकी ही मिळू शकतं, मार्जिन मिळू शकतं आणि आपण चांगले मार्क मिळू शकतो. आता इथं बघा नागपूर विभागामध्ये 159 मार्क, म्हणजे हे कुठले मार्क झाले तुमचे छत्रपती संभाजीनगरमध्ये जसे मार्क होते जनरल कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याला, तसेच इथं हे मार्क आहेत. स्वप्नील सुहास गवळी या विद्यार्थ्याला 200 पैकी 159 मार्क मिळालेले आहेत, ज्याला इंग्लिशमध्ये 18, मराठीमध्ये 20, जनरल नॉलेजमध्ये 10, गणित बुद्धिमत्तामध्ये 19 आणि 92 मार्क तुमचे ह्याच्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये, म्हणजे 46 प्रश्नांची उत्तर त्यांनी बरोबर दिली. असं करून त्याला 159 मार्क मिळाले आहेत. दुसरी विद्यार्थिनी आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे साक्षी सुधीरराव देशमुख. या विद्यार्थिनीला 152 मार्क मिळालेले आहेत. इंग्लिशमध्ये 17, मराठीमध्ये 18, जनरल नॉलेजमध्ये 5, गणित बुद्धिमत्तामध्ये 20 आणि प्रोफेशनल नॉलेज म्हणजे 92 असे करून 152 मार्क तिला मिळाले आहेत. तिसरा विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे अजय दत्तात्रेय काळे. या विद्यार्थ्याला 15, इंग्लिशमध्ये 15, मराठीमध्ये 18, जनरल नॉलेजमध्ये 8, गणित बुद्धिमत्तेमध्ये 19, प्रोफेशनल नॉलेजमध्ये 86 असे करून 146 मार्क मिळाले आहेत. इथं दुसरी विद्यार्थिनी आलेले आहे 152 मार्क मिळून. तर हाही हाय कट ऑफचा एरिया, हाय कट ऑफचे मार्क लागणारा विभाग होता असं म्हणू शकतो आपण. 159 जनरल कॅटेगरीमधून आहे. तुम्हाला जर या विभागातही फॉर्म भरायचा असेल तर त्यानुसार तुमचा अभ्यास पाहिजे किंवा त्यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता इथं 159 तुम्हाला 140 पडतात आहेत, 142 पडतात आहेत. तुम्ही म्हणताय की नाही ह्या विभागात फॉर्म भरला नाही पाहिजेत, आपण जास्त कट ऑफ जातो. अरे मित्रांनो, हा कट ऑफ नाहीच आहे. आपण त्या विभागात सगळ्यात जास्त मार्क ज्या विद्यार्थ्याला पडले त्याचं नाव घेतोय, जेणेकरून तुम्ही नवीन विद्यार्थ्यांनी किंवा तुम्ही त्या विभागात फॉर्म भरताना हे टार्गेट ठेवताल की आपल्याला हायेस्ट मार्क इथं एवढे गेले होते, आपल्याला तेवढे मिळवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही 45-46 मार्क मिळाले तर तरी तुमचं नाव येणार आहे यादीमध्ये, कारण त्यावेळेस हा काय कट ऑफ नाहीये, कट ऑफ वेगळा असतो. ही गुणवत्ता यादी आहे फक्त. तर चला आपण आता पुढच्या विभागाची यादी बघूयात.